321 याला 6 म्हटलं तर 432 ला किती म्हटलं? असा जर प्रश्न आला तर याची उत्तर अनेक येऊ शकतात. काय येऊ शकतात? कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करू शकतो. आहे की नाही? हा, मग काय करायचं? आता मी तुम्हाला ऑप्शन दिले का? मग एकाच वेळेने विचार केला आणि मी विचार काय केला माहितीये का? 3 आणि 2 5 आणि 6 चालते. मग मी असं म्हणतो ना 4 आणि 3 7 8 9. ऑप्शन नसल्यामुळे याचं उत्तर मी 9 सांगू शकतो. अन्यथा ऑप्शन असलं तर मला ऑप्शनच्या बाहेर जाता येणार नाही. ठीक आहे, चालेल, याला काही अडचण नाही. हा सोपा एकदम. त्याच्यानंतर हा याचं काय आलं? आरती ताई याचं याला पहा, याला बघा, हा सोपा प्रश्न पहिल्या लेवलचा, म्हणजे एबीसीडी मध्ये प्रश्न असतात त्यातला पहिली लेवल आहे. याच्यामध्ये काय झालं पहा, अक्षर मोजून घ्यायची कधी 4 च्या बदल्यात 4 आहेत का? 1 2 3 4 1 2 3 4 याचा अर्थ प्रत्येक अक्षरासाठी एक अक्षर आहे. मग काय केलं? बी साठी काय आलं? ए. मग बी ए म्हणजे बी च्या अगोदर घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हटलं? ए बी काय झालं? नंतर घेतलं. बरोबर आहे. मग आपण याला असं म्हणू शकतो -1 1 न माग, याला म्हणू शकतो +1 1 न समोर. इतकं लक्षात नाही राहत परीक्षेत पेपर मध्ये काय +1 -1 असं जर कसं तर पूर्ण पेपर होईल का सोडवणं? नाही. पण काय करायचं? त्यानं जसं 4 अक्षरासाठी 4 नियम वापरले ना, सेम अक्षरासाठी लगातार आपण असं जर का घेतलं तर चालतंय. आपण असं घेऊ 1 न मायनस म्हणजे 1 न मागे येणार. मग एस च्या अगोदर एबीसीडीच्या चार्ट मध्ये काय येते आपला? आर. मग हा झाला आर. त्याच्यानंतर 1 न काय म्हणतोय तो? समोर. मग आपला एस टी, टी च्या पुढे एबीसीडी काय येईल? यू. मग आपलं दुसरं अक्षर काय झालं? यू. त्याच्यानंतर एन एम समोर आहे का मागे? मागे, कारण पहिले एम येतो नंतर एन येतो. मग पुन्हा ओ, ओ च्या अगोदर काय येतो? एन. मग तिसरा अक्षर झाला आपला एन. आणि आर यू एन असा ऑप्शन पाहायचा आणि उत्तर लिहून टाकायचं. कळलं? चौथा अक्षर शोधत बसायचं नाही, कारण ते उत्तर येऊन जातं त्याच्यामध्ये. मग याच्यामध्ये काय झालं तरी आपण घेऊ आता डी, डी नंतर ई, मग पी नंतर क्यू. मग उत्तर झालं आपलं आर यू एन क्यू. रेडी? हे आलं असेल. ठीक आहे. मला हे इथपर्यंत काहीच अडचण नव्हती, कारण हे तुम्हाला येणारच होतं. कारण असे याच्यापेक्षाही खूप कठीण कठीण वेगवेगळे आपण प्रश्न घेतले. आपल्याला फक्त याचं उत्तर पाहिजे होतं निकिता, की याचा तुम्ही मसावी काढला किती? 5. 5. पहिले सगळ्यात सोपी आयडिया मसावी काढायची कोणती माहिती? तुम्ही जे उत्तर काढलं त्या उत्तराने या 4 संख्याने, आता 3च संख्या 4 नाही, 3 संख्येला आधी भाग गेला पाहिजे. 5च्या पाड्यात 25 येतात, 5च्या पाड्यात 30 येतात आणि 5च्या पाड्यात, म्हणजे तुम्ही जे काढलेले उत्तर बरोबर आहे किंवा ऑप्शन म्हणला तो आकडा उचलायचा आहे. आता पुढचं जे गणित घेऊ आपण एखादं, ठीक आहे, त्याच्यामध्ये ऑप्शन टाकून ऑप्शनहून कसं काढायचं, सोडवत बसायचं नाही, जिथं सोडवायचं तिथं सोडवणार आहोत. चालेल? हा, नाही तर मसावी काढण्याची पद्धत कोणती काढतो आपण? अवयव पाडतो. बरोबर आहे. आणि अवयव पाडून उत्तर शोधतो. मग अवयव पाडत असताना मी 25 घेतले, फ्रेमच्या बाहेर गेलो का मी? आहे ना? 25 घेतले, 25 चे अवयव 5 गुणिला 5 याच्यापेक्षा वेगळे नाही का पडू शकतात? नाही पडत. त्याच्यानंतर 30 आहे, 30 चे अवयव मला वाटते 2 गुणिला 3 गुणिला 5, 5 त्रिक 15 आणि 15 दुणे 30 याच्यापेक्षा वेगळे होऊ शकत नाही. आणि 40 चे अवयव 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 5, 5 दुणे 10, 10 दुणे 20, 20 दुणे 40. नसल जमत स्टेप बाय स्टेप जायचं. कळलं? हा. आता मसावी काढत असताना काय नियम आपण फॉलो करतो, काय नियम पाळतो? तो असा पाळतो, तिन्ही संख्यांमध्ये जी संख्या कॉमन आहे तीच आपल्याला घ्यायची आहे. आणि एकच संख्या मला वाटते तिन्ही ठिकाणी आहे आणि ती म्हणजे 5. कळलं? आणि म्हणून उत्तर काय येणार आहे? 5. कारण 2 इथं आहे, इथं आहे, पण इथं आहेत का? नाहीये. इथं अजून एक 5 आहे, पण त्याला सोबती कुठंच नाहीये. आणि म्हणून तीन संख्या आहेत, म्हणून तिन्ही याच्यात जर कॉमन असेल तर तो संख्या तिथून घ्यायची आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 5. आणि मग पुन्हा जर क्रॉस टॅली करायचं, तुम्ही काय सांगितलं तुम्हाला?
त्या जितक्या संख्या दिल्या त्याला जर भाग जात असेल तर तो बसा आहे ना. पुढच्या याच्यात आपण ते करू. चालू पुढे लिहायचं का बाई? नाही, ठीक आहे. हे तुमचं उत्तर आलं. त्याच्यानंतर आपल्याला काढायची सरासरी, बरोबर आहे. आणि सरासरी काढत असताना 269, 242, 273, 234 आणि 287 यांची काढायची आपल्याला सरासरी. सरासरी म्हणजे काय असते? ही पण पहिली स्टेप आहे सरासरीची. असं जरी फारसं परीक्षेमध्ये आता येत नाही, कळलं. पण सरासरीचं एक सूत्र आहे. काय? सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची काय? दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे 269 अधिक 242 अधिक 273 अधिक 234 अधिक 287 भागीला एकूण संख्या. भागीला एकूण संख्या. कोणत्या संख्या? 1 2 3 4 5 संख्या मोजा, त्याला भागा. बेरीज तुम्ही केली असेल. किती आली बाई? 13 0 5 भागीला 5. आता भागाकाराचा नियम काय लक्षात ठेवायचा? संख्येत ज्याच्या शेवटी 5 त्याला 5 चा भाग जातो. कसोटी जिंदगी की कसोटी 5 ची है ना. मग 5 ला भाग देताना 5 1 5 पहिले याला कट करा. याला म्हणा 5 गुणिले 10. 13 मधून 10 गेले 3 उरले. याच्या समोर ठेवा 5 7 30 आणि 5 1 5. उत्तर काय आलं? 261. ही झाली तुमची सरासरी. कळलं? सरासरीमध्ये सेम तेच असतं. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. भागाकार करा, जे काही उत्तर येईल ते तुमचं उत्तर असणार आहे. किती लोकांचे आले होते बरोबर? सगळ्यांचे जवळपास. अर्धी ते कुठं गडबड झाली? माहिती नव्हतं का? विकी माहिती होतं? ठीक आहे. चला पुढचं घेऊ. आता हा एक नवीन प्रकार तुम्हाला कदाचित वाटला असेल. भाऊ बहीण कोण दिलं पहिले याच्यात? हे बा दोघं जण आहे, भाऊ आणि बहीण आहे आणि दोन आकडे. गणित काय? भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे. ओके, 4:5 आहे. बहिणीचे वय दिलेले आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती आहे? चालतंय आपल्याला, काहीच अडचण नाही. एकाचं द्या, दुसऱ्याचं काढू आहे ना. गणितामध्ये एक गोष्ट दिली तर दुसरी काढता येते, 2 दिल्या तर तिसरी काढता येते, 3 दिल्या तर चौथं काढता येते. पण एकच दिला तर मग नाही काढता येत. मी म्हणलं करा, दोन बेरीज करा. कोणाची करता? तुमची माहिती आहे ना. मला प्लस करा, तुम्हाला हातचे घ्या. म्हणून 2 पाहिजे ना त्याच्यामध्ये कमीत कमी. मग याच्यामध्ये काय? आता क्रम लक्षात ठेवा. पहिला नंबर कोणाचा आहे? भावाचा. म्हणजे पहिला आकडा हा कोणाचा आहे? 4 भावाचा. आता भाऊ बहीण, आपल्याला बहीण भाऊ म्हणायची सवय असते, गणित चुकू शकते है ना. मग पहिला आकडा भावाचा आहे, मग भाऊसाठी आकडा कोणता घेतलाय? 4. आणि बहीणसाठी कोणता घेतलाय? 5. हे असं प्रमाण आहे आणि याला तसंच ठेवायचं. मग आपण इथे लिहू भाऊ या बहीण, या दोघांचं दिलेले रेशो. भाऊ बरोबर 4 आणि बहीण बरोबर 5. कोणाचं वय दिलेलं आहे? बहिणीचं वय दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 30. आता याच्यामध्ये काय? खूप सोपं टेक्निक काय? तर गुणोत्तर हे भाग असते. याचा अर्थ असा आहे की हे 5 आहे, 5 भाग आहेत. कशाचे 5 भाग आहेत? 30चे. आता मला सांगा, 30चे जर 5 भाग केले देखील 30 रुपये 5 लोकांना वाटले, एकाला किती? नक्की. म्हणजेच काय केलं, जर एकातून अनेक काढायचे असले तर आपण काय करतो? जनरली काय करतो? भागाकार, सोप्या पद्धतीने. मग 5 1 याला 5 न भागलं, 5 1 5, 5 सक 30. 6 म्हणजे काय? तर 6 म्हणजे 1 भाग, 1 रेशो. बरोबर आहे. आणि गुणोत्तरामध्ये दोघांची वाटणी ही सारखी असते. याचा 1 भाग कितीचा आहे? 6चा. मग त्याला जो सोबती दिलेला आहे त्याचाही 1 भाग कितीचा असेल? 6चा. मग याच्याजवळ 5 भाग होते, याच्याजवळ किती भाग आहे? 4. 1 भाग कितीचा आहे? 6चा. मग म्हणून मी करतो 4 गुणिले 6
6 चोक म्हणजेच भावाचं वय किती आहे 24 वर्ष, बहिणीचं वय किती आहे 30. चालेल, अशा पद्धतीने काढू शकता. एकदा प्रॅक्टिस झाली तर इतकंही लिहायचं काम पडत नाही. काही विचारायचं का मला? लिहिताय का? चालू समोर चला. त्याच्यानंतर स्नेहाताई किती आलं याचं उत्तर मागे? हे एक मुलगा एक मुलगा 12 मिनिटात एक कागद टाईप करतो, बरोबर आहे ना? एक मुलगा 12 मिनिटात एक कागद टाईप करतो, तर 16 कागद टाईप करायचे आहेत. सोपा कार्यक्रम आहे. किती आला आरती? तुझं सांग मला किती आलं उत्तर? 196. कसं काय म्हणजे? किती मिनिटं, किती तास, किती घंटे, किती दिवस असं लागेल ना आपल्याला मिनिटात तासात. तुझं ते नाही आलं धनश्री? हेच नाही आलं, बाकी सगळे आले. सोडवायचे नदी पाहिजे आरती नाही सोडवलं. निकिता इकडे समोर, निकिता नाही ना, तसं नाही ना, तसं उत्तर कसं काय असणार आहे? असं लागेल की नाही आपल्याला? मिनिटं जर आले तर त्याला तासात लागेल. तरी ते डिपेंड कशावर करतं? ऑप्शनवर. पण शक्यतो मिनिटाचे तास करू आपण. 96 मिनिट म्हणण्यापेक्षा आपण त्याचे काही तास करू, काही मिनिटं करू, आहे ना? आता इथं सरळ सरळ 12 मिनिटात एक कागद, 16 कागद किती टाईप म्हणजे 16 गुणिला किती करता? 12. ठीक आहे. 12 सकम 72, 72 शी 2 आजचे आले 7, 12 1 12, 12 7 19. हे सगळेचे सगळे 12 मिनिटं आहेत आणि ते 16 कागद मिनिट आहे. म्हणजे जे उत्तर जे काय आलं ते मिनिटामध्ये आलं. मिनिट किती मिनिट? 192 मिनिट असं उत्तर देता येणार नाही. आणि पेपर आहे आपल्याजवळ, त्याच्यात तसं उत्तर नाहीये. ते तासात कन्वर्ट करा. मग तासात कन्वर्ट करायचं तर सोपं आहे. 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 120 मिनिटं म्हणजे 2 तास, 180 मिनिटं म्हणजे, मग मी याच्यातले 3 तास काढून टाकतो, 180 मायनस करतो, हा 2 हा 1, हे 12 मिनिटं माझ्याजवळ उरले. म्हणजे उत्तर देईन मी 3 तास 12 मिनिट. 3 तास 12 मिनिट फायनल. चालू पुढे हे आहे यायचं असं तर सांग. घरी गेले की एकदा सोडून पहा. चालू पुढे पुढचं. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. किती टक्क्याने वाढते? आता याच्यातल्या काय काय गोष्टी समजून घ्यायच्या. एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते. त्याच्यानंतर 74 ला त्या गावची लोकसंख्या 8000 होती, तर 77 ला त्या गावची लोकसंख्या 77च्या शेवटी किती असेल? आता 74 वरून 77 वाढायचं. या गणितामध्ये 2 भाग पडतात. कधी कधी 2026 ची लोकसंख्या देतात आणि विचारतात 2023 ची, म्हणजे कुठे जावं लागतंय? मागे. कधी कधी 2026 ची लोकसंख्या देतील. जसं इथं घटना काय घडली? 74 दिली आणि 74च्या समोर विचारलं, म्हणजे समोर आणि मागे असे 2 पद्धतीचे गणित असतं. बरोबर आहे. आता आपल्याला समोर जाणे म्हणजे सरळ सरळ आहे. ठीक आहे. आता आपण काय करायचं? सुरुवातीची लोकसंख्या लिहून घ्यायची. किती आहे ती? 8000 गुणिला, आपण असं गृहीत धरू 100 जर लोकसंख्या असली तर दरवर्षी ती 10% वाढते. म्हणजे 100चे होतात 110.
हे झाले 100चे 110 पहिल्या वर्षी, म्हणजे 74 होते की नाही. मग हे झाले आता 75. त्याच्यानंतर 76 मध्ये सेम घटना घडली 110, बरोबर आहे. 75 76 आणि 77 मध्ये पुन्हा 100चे 110 झाले 3 वर्ष. 3च वर्ष आहे का चौथं वर्ष घ्यायचं? 3च वर्ष घ्यायचं, बरोबर आहे ना. 74 74 पासून 74 ला होती ना, मग 75 76 77 3 वर्ष घ्यायचे. अशा पद्धतीने गणिताची मांडणी करा, उत्तर निघते. परंतु लोकसंख्या ही पुढची विचारायला पाहिजे. म्हणजे 74 वरून कुठे विचारली? 77. 77 वरून 74 ची विचारली तर गणितात मात्र थोडासा बदल होतोय. तर पुढच्या गणितात मी तुम्हाला सांगेन त्या पद्धतीचा आलं. आता फक्त एकच काम राहतं आपलं, काय करायचं दीपाली? सगळ्यात आवडीचं काम काय आपलं? गणितात सगळ्यात आवडीचे काम काय? तर 0 0 कट करणे, आहे की नाही. मग मला पेपर मध्ये असेच गणित आले पाहिजे, त्यात सगळे 0 असले पाहिजे आणि मी ते सगळे कट करेन. आणि जेव्हा माझा रिझल्ट येईल तेव्हा मी माझ्या रिझल्ट मध्ये 0 0च असले पाहिजे. ठीक आहे, चला. आता 0 0 आहे, हा 0 कट, 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 हा 0 कट आहे. आता एक अजून आहे, एकाच्या बदल्यात एक, एका शून्याच्या बदल्यात एक, एका झिरोच्या बदल्यात एक झिरो. काय उरलं? 8 गुणिला 11 गुणिला 11 गुणिला 11. आता याच्यात आपल्याला अजून एक आयडिया आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की 20 पर्यंत एक गोष्ट मी तुम्हाला सांगितली की काय, की 20 पर्यंत किमान घनपाठ ठेवा, म्हणजे वेळ वाचते, आहे ना. आता इतके पेपर झाले, त्यात एकच घटना घडली की लोकांचा प्रश्न, सर पेपर पूर्ण येत होता, पण पेपर पूर्ण सोडवता येत होता, पण काय झालं? टाइम पुरला नाही. मराठी व्याकरणात अशा प्रकारचे वाक्य कोणत्या ह्याच्यात येतात? हा, उभ्यानोभी अव्ययाचा कोणता प्रकार? खूप पेपर सोपा होता पण वेळ पुरला नाही. कशामध्ये जाते? न्यूनत्व बोधक, उभ्यानोभी अव्यय, पण, परंतु, है की नाही. हा, तसं न्यूनत्व बोधक. ठीक आहे. आता 11चा घन जर माहित असेल तर डायरेक्ट होतंय, किती येते? 13 31, बरोबर आहे. हा, आणि आता 11 8 याला म्हणू, 8 1 8, 8 3 24 4, 8 4 2, 8 3 24 25 26 6, 8 2 8 1 8 2 10, 10,648. क्रॉस टॅली जर करायचं असलं तर एक लक्षात ठेवायचं, या संख्येपेक्षा इतरची संख्या ही मोठीच लागेल, कारण 3 वर्ष फरक आहे आणि लोकसंख्या ही वाढत आहे. कमी होऊ राहिली का? जर कमी होत असती दरवर्षी तर याच्यापेक्षा उत्तर काय लागलं असतं? कमी लागलं. ठीक आहे, ऑप्शन मध्ये मिळून जातं 10,648. लिहायचं ते एक मिनिट थांबू, लिहून घ्या, पुढे चालू. किती येते मग ते शेवटी? काहीतरी गडबड घेत. कारण त्यात उत्तर दिलेले यापेक्षा वेगळे उत्तर आहे. बरं ठीक आहे, सोडून देऊ, पण त्याला काय अडचण चालेल, राहू द्या, त्याला काय अडचण